अर्धा किलो आपल्याला चिकन वापरायचं आहे, त्यासाठीची चिकन बिर्याणी करायची आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे अर्धा किलो तांदूळ आहेत हे बासमती लॉंग ग्रेन तांदूळ आहे, थोडासा वासाचा तांदूळ आहे हा घेतलेला आहे. आणि त्यासाठी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे. सम प्रमाणात घ्यायचा आपल्याला. अर्धा किलो तांदूळ हा लॉंग ग्रेन तांदूळ घ्यायचा, चिकट न होणारा. आणि अर्धा किलो कांदा घ्यायचा आहे. तर त्यापैकी पाव किलो कांदा मी पातळ पातळ स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. हा आपण तळण्यासाठी वापरणार आहे. पाव किलो कांदा उरलेला आहे, तो आपण फोडणीसाठी वापरणार आहे. तेल तापलेलं आहे. आपण सुरुवातीला कांदा तळून घेऊया. आता कांदा तळताना गॅस मोठा ठेवायचा आणि कांदा तळून घ्यायचा. निम्मा अर्धा कांदा तळून होईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. निम्मा अर्धा कांदा तळून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि शेवटचा कांदा मध्यम आचेवर किंवा लो आचेवर तळून घ्यायचा. कांदा शेवटी जर मोठ्या गॅसवर तळला तर लगेच काळपट पडतो. तर हे एकसारखा हलवत आपण कांदा हा व्यवस्थित तळून घेऊया. कांदा तळून बाजूला ठेवायचा. तळल्यानंतर गार झाल्यानंतर कांदा कुरकुरीत होतो. याची सर्वात अगोदर आपण कांदा तळून घेऊया. कांदा तळून घेतलेला आणि निथळण्यासाठी ठेवलेला आहे. कांदा जसा थंड होईल तसा तो कुरकुरीत होत जातो. तर या पद्धतीने तळून घेतलेला आहे. आता खूप जास्त डार्क रंगावर तळायचं नाही, कांद्याची कडवट चव येते. कांद्याची आपल्याला गोडसर चव पाहिजे. कांदा जसा थंड होईल तसं कॅरमलाइज होतं आणि त्याची चव आपल्या चिकनला येते. तर कांदा याच्यामध्ये महत्वाचा आहे. अशा पद्धतीने हा एकदम कुरकुरीत झालेला आहे. तांदूळ एका पातेल्यामध्ये काढलेले आहेत आणि हे आपल्याला 3 वेळा धुवून घ्यायचे. तांदळाला डस्ट लागलेली असते, पावडर असते आणि स्टार्च असतो. तर यासाठी तांदूळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि खूप जोरजोरात रगडायचे नाही. हलक्या हाताने चोळून हे तांदूळ धुवून घ्यायचं. असं हे पांढरट पाणी याचं निघून जातं. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. अर्ध्या तासासाठी आपल्याला तांदूळ भिजवून ठेवायचे. तांदूळ भिजवल्यामुळे तांदूळ छान फुलतात, तांदळाला लेंथ मिळते आणि भात चांगला सुटसुटीत होतो. अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवूया. बिर्याणीसाठीचा मसाला करूया. त्यासाठी हे खडे मसाले घेतलेले आहेत. धणे 1 चमचा घेतलाय, जिरे 1 चमचा घेतले, चक्रफूल 1 घेतलेले आहे, दगडफूल घेतलेले आहे थोडंसं, लवंग 7 ते 8 घेतलेले आहेत, काळी मिरी 10 घेतलेले आहेत, दालचिनी 2 तुकडे घेतलेले आहेत, हिरवी वेलची 4 घेतलेले आहेत, मसाला वेलची 1 घेतलेली आहे आणि हे तमालपत्र घेतलेले आहे. तर या पद्धतीने आपण खडे मसाले घेतलेले आहेत. आता खडे मसाले थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे. गरम केल्यामुळे त्याची चांगली पूड होते. यासाठी आपण हलकेसे गरम करून घेऊया. आता आपण बाहेरचा कोणताही मसाला वापरणार नाहीये, घरगुती मसाला वापरणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर बाहेरची बिर्याणी मसाला मिळतो तो वापरला तरी पण चालेल, पण हा ताजा मसाला वापरला तर याची चव चांगली येते, फ्लेवर चांगला येतो. आता हे हलके फक्त गरम करून घेऊया. कढई गरम झाली की गॅस बंद करायचा. खूप जास्त करपू नाही द्यायची. आपण वरून धने पावडर, जिरे पावडर काहीच घालणार नाहीये, फक्त हाच मसाला आपण वापरायचा आहे. मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे. ह्याची हिरवी पेस्ट बनवायची. आलं आणि लसूण हे वेगळं वाटून घ्यायचं. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे चिकन घ्या हे. आणि तुम्हाला जर जास्त चिकन वापरायचं असेल तर अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन वापरू शकता. मी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेले. समजा तुम्हाला पीसेस खायला आवडत असतील तर जास्त पीसेस घ्या, म्हणजे पाऊण किलो 1 किलो या प्रमाणात चिकन घेतलं तरी चालेल, पण त्या प्रमाणात तुम्हाला कांदा वाढवावा लागेल. जितका आपण चिकन घेणार आहे तितकाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे. जर तुम्ही चिकन वाढवला तर कांदा पण वाढवून घ्या. आपल्याला कांद्याची चव चिकनला, आपल्याला कांद्याची चव बिर्याणीला येते. तर हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. हिरवी पेस्ट करून घेतलेली आहे. कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे. आपला खडा मसाला वाटून घेतलेला आहे. बिर्याणी मसाला तयार आहे. दही लागणार आहे आपल्याला मॅरिनेटसाठी. कांदा हा तळल्यानंतर गार झालेला आहे आणि असा छान सुटा झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे कांदा तळून घ्यायचे आणि आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे. चिकन मॅरिनेट करून घेऊया. 1 चमचा हळद. आता हा बिर्याणी मसाला साधारण 3 चमचे झालेला आहे. अर्धा याच्यामधला आपण आता वापरायचा, अर्धा नंतर वापरायचा, म्हणजे 1.5 चमचा आता मी वापरते मसाला हा, आणि उरलेला 1.5 चमचा आपण फोडणीमध्ये वापरायचा आहे. आलं लसूणची पेस्ट पण अर्धी वापरायची आपल्याला, अर्धी आपण फोडणीमध्ये वापरणार आहे. हिरवी पेस्ट केलेली आहे ती पण आपल्याला अर्धीच वापरायची आहे. दही हे साईचं घट्ट लागलेलं आहे दही, ते वापरूया. 4 चमचे तरी आपल्याला दही लागेल. छोटी 1 वाटी दही लागेल आपल्याला. आपण पाण्यामध्ये चिकन शिजवणार नाहीये, दह्यामध्ये शिजवायचंय, त्यासाठी आपल्याला दही लागेल. अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून टाकूया. तळलेला कांदा 1 मूठभर घेतलेला आहे, तो टाकून घेऊया.
चिकनसाठी जितकं मीठ लागणार आहे तितकं घालायचं आहे. 1 छोटा चमचा मीठ घातलेलं आहे. तांदळासाठीचं मीठ आपण नंतर घालणार आहे. चिकनसाठीचं फक्त घालून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व आपण एकत्र मॅरिनेट करून घेऊया. चोळून चोळून चिकनच्या पीसेसनं सर्वत्र हे लावून घ्यायचंय आणि आपल्याला साधारण 1 तासासाठी हे झाकून ठेवायचं. म्हणजे मॅरिनेट व्हायला वेळ लागेल थोडासा. तर हा सर्व मसाला चिकनच्या पीसेसमध्ये मुरला पाहिजे. यासाठी आपण 1 तासासाठी मॅरिनेट करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी लेग पीस वापरलेला आहे, तो कट करून घेतलेला आहे आणि हे मऊ चिकन पण वापरलेलं आहे, हाडं असलेलं पण वापरलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व मिक्स घेतलेलं आहे मी, कारण आपलं चिकन आहे ते थोडंसं ज्युसी व्हायला पाहिजे. फक्त मऊ फोडं घेतली तर एवढी चव नाही लागणार, सर्व चव चिकनची भातामध्ये येईल. त्यासाठी आपण मिक्स चिकन वापरायचंय. फक्त त्याची स्किन नाही वापरायचंय, बाकी सर्व मी वापरलेलं चिकन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन घ्या, पण सर्व असं मिक्स घेतलं की चव चांगली येते. चिकन व्यवस्थित पीसेसना चोळून चोळून घेतलेलं आहे. या पद्धतीने असं चोळून घ्यायचं. आता हे मॅरिनेट झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर तांदूळ पातेल्यामध्ये ओतून घेतलेले आहेत. हे छान असे फुललेले आहेत. तांदूळ फुलल्यामुळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, तांदळाला लेंथ चांगली मिळते. आता या तांदळामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊया. तांदळामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि अर्धा किलो तांदूळ होते तर साधारण 1.5 लिटर मी पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने तांदूळ हे भिजलेले आहेत. तांदूळ हे भिजून पाणी भरपूर वर आलेलं आहे. तर पाणी हे भरपूर पाहिजे, कारण आपल्याला पाण्यातून तांदूळ हे निथळून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया, अर्धा लिंबू पिळून टाकूया. लिंबू टाकल्यामुळे तांदळाचा रंग एकदम पांढरा शुभ्र राहतो, भात एकदम पांढरा शुभ्र होईल. आता याच्यामध्ये बरेच जण खडे मसाले घालतात, पण मी खडे मसाले वापरत नाहीये. खडे मसाले वापरल्यामुळे भाताचा रंग थोडासा डल होतो, पांढरा शुभ्र भात राहत नाही. त्यासाठी मी खडे मसाले वापरलेले नाहीत. फक्त मीठ घातलेलं आहे आणि थोडासा लिंबू घातलेला आहे. शिजायला देऊया आपण. पाण्याला उकळी आणूया. खळखळ पाण्याला उकळी आली पाहिजे. 70 ते 80% आपल्याला तांदूळ शिजवायचे. भरपूर पाण्यामध्ये तांदूळ शिजलेले आहे. आता पाणी भरपूर घातल्यामुळे वाफ लगेच येते आणि तांदूळ लगेच शिजतात. एक 10-15 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजतात आणि तांदूळ असे फुललेले आहेत. तर हे मध्यभागी कच्चे राहायला नको, कारण टोकाला शिजतात आणि मध्यभागी कच्चे राहतात, तसं व्हायला नको. तर हे व्यवस्थित दाबून बघायचं. मध्यभागी शिजलेले आहे तांदूळ, तर हा आपण गरम पाण्यातून निथळून घेऊया. आता भरपूर पाणी घातल्यामुळे तांदूळ कसे फुललेले आहेत बघा. आता परातीमध्ये मी काढून घेते. आता पसरून असा तांदूळ काढायचा, म्हणजे त्याच्यामध्ये वाफ राहत नाही. एकत्र गट्टा काढला तर चिकट होतात तांदूळ. असं मोठ्या सरफेसवर पसरून पसरून तांदूळ काढायचे आणि तांदूळ हे 70 ते 80% शिजवायचे. पुन्हा आपल्याला हा तांदूळ बिर्याणीमध्ये शिजतो. आता हा तांदूळ काढल्यानंतर लगेचच ह्याच्यावर 1 चमचाभर तूप टाकून घेऊया आणि हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे शिते एकमेकांना चिकटत नाहीत. ऑइल मिळाल्यामुळे हे शिते व्यवस्थित वेगळी वेगळी राहतात. गरम गरम असतानाच आपण 1 चमचाभर तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बिर्याणीचे तांदूळ आहेत ते शिजण्यासाठी एक साईडला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊया. तेल आता कांदा जे तळलं होतं तेच तेल मी वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेऊया. तुपाची बिर्याणी एकदम चवीला चांगली लागते. तेल तापलेलं आहे. कांदा टाकून घेऊया. 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहे. साधारण पाव किलो कांदा आहे हा. मगाशी आपण पाव किलो कांदा वापरला होता, आता पाव किलो कांदा घातलेला आहे मी. तर हा आपल्याला गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे, असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. कांदा कॅरामलाइज झाला की त्याची एक गोडसर चव येते आणि त्याची चव चिकनला येते. याच्यामध्ये आपण खोबरं, तीळ, टोमॅटो हा मसाला काही वापरत नाहीये, त्यामुळे कांद्याची चव आपल्या बिर्याणीला येणार आहे. तर कांदा हा भाजून घेऊया आपण. कांदा करपू नाही द्यायचा, शिस्तीत भाजून घ्यायचा. कांदा भाजताना गडबड नाही करायची. कांदा छान ब्राऊन झालेला आहे, करपलेला नाहीये. कांदा करपू नाही द्यायचा अजिबात. आता छान रंग आलेला आहे कांद्यात. अशाच पद्धतीने हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपण. आता हा उरलेला बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेऊया. मसाल्याची हिरवी पेस्ट ती टाकून घेऊया. आलं लसूणची पेस्ट टाकूया. आता मसाला भाजल्यानंतर मसाल्यांना तेल सुटतं. तेल सुटेपर्यंत मसाले व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घेऊया. आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला करपतोय असं वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं 1-2 चमचे आणि पुन्हा एकदा मसाला भाजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. मसाला कच्चा नाही ठेवायचा हा. आपण याच्यामध्ये कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट टाकलेली आहे, ती व्यवस्थित भाजली पाहिजे. हिरवट चव मसाल्याला राहायला नको. आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकते. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवा. आपण याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे. आता चिकन 1 तासासाठी मुरवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया.
चिकन टाकलेलं आहे. तर आता गॅस मोठा करायचा आपण आणि मोठ्या गॅसवर हे चिकन आहे ते परतून घ्यायचं. म्हणजे तेलावर हे चिकन भाजलं पाहिजे. अशा पद्धतीने हे परतून घेऊया. गॅस मोठा केलेला आहे. तेलाचा चिकनला चटका बसायला पाहिजे. थोडासा चिकनला एक फ्लेवर असतो तो निघून जायला पाहिजे. तर मोठ्या गॅसवर भाजल्यामुळे चिकनचा फ्लेवर निघून जातो. तर गॅस मोठा केलेला आहे आणि मसाल्यामध्ये हे भाजून घेऊया. ग्रेव्ही किती छान आलेली आहे बघा. रंग एकदम सुरेख आलेला आहे. एक 3 ते 4 मिनिट मी हे चिकन मोठ्या आचेवर परतून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. फक्त वाफेवरच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये दही घातलं होतं, मीठ आहे, त्याचं थोडंसं पाणी सुटतं चिकनला आणि चिकन व्यवस्थित शिजतं. पाणी घातलं तर याची चव बिघडेल. गॅस बारीक केला. याच्यावर झाकण ठेवूया. एक 10-12 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये परतत राहायचं. मध्ये मध्ये 2-3 वेळा मी परतून घेतलं चिकन आणि चेक केलेलं आहे चिकन शिजले की नाही. तर हे चिकन छान शिजलेलं आहे. ग्रेव्ही छान आलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे चिकन बनवायचं. एकदम छान फ्लेवर येतं याचा. आता काय करायचं आपल्याला अर्धा किलो चिकन आहे आणि अर्धा किलो तांदूळ आहेत. यासाठी मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. मोठं पातेलं घेतल्यामुळे व्यवस्थित भात फुलतो, एकदम दबला जात नाही आणि याला वाफ पण चांगली येते मोठ्या पातेल्यामुळे. यासाठी मोठं पातेलं घ्यायचं. आता भात हा थंड झालेला आहे आणि असा मोकळा झालेला आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा हा मोकळा राहिलेला आहे आणि खूप जास्त शिजलेला नाही आहे. अगदी परफेक्ट असा आपला भात तयार झालेला आहे. आता आपण थर लावून घेऊया. चिकन शिजलेलं आहे आणि पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे. तर याच्यातलं मी अर्ध चिकन ही बाजूला काढून ठेवलेलं आहे. अर्ध चिकन ह्याच्या खाली तळाला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ही ग्रेव्ही वरती जो कट येतो आणि थोडीशी ग्रेव्ही ही अशी मी एक पळीभर बाजूला काढून ठेवलेली आहे. तर ही कशासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे हे नंतर सांगते तुम्हाला मी. आता ह्या चिकनवर आपण भाताचा लेअर लावून घेऊया. निम्मा भात आपल्याला लावायचा याच्यावर. चिकन सगळं कव्हर करायचं आणि व्यवस्थित पातळ असा थर पसरून घ्यायचा आहे. आता याच्यावर तळलेला कांदा टाकूया. तो पण पसरून पसरून टाकायचा. भाताचा लेअर झाला की कांद्याचा लेअर टाकलेला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. पुदिना टाकून घेऊया. आता याच्यावर उरलेलं चिकन टाकून घेऊया. आता चिकन आणि ग्रेव्ही पसरून घेऊया. याच्यावर पुन्हा भाताचं लेअर लावूया. आता भात हा असा पसरून घ्यायचा, एकसारखा सर्वत्र पसरायचं. आता याच्यावर तळलेला कांदा टाकूया. कोथिंबीर, पुदिना टाकला. ही ग्रेव्ही बाजूला आपण काढून ठेवली होती ती अशी 2-3 ठिकाणी टाकून घ्यायची. म्हणजे सर्व भाताला ग्रेव्हीचा सुगंध येतो, भात कोरडा लागत नाही. आता याच्या कडेला आपण कणिक आहे ही अशी पसरून लावायची. तर कणिक लावल्यामुळे त्याच्यातून वाफ जात नाही, वाफ त्याच्यामध्ये साठून राहते. आपली भिजवलेली चपातीची कणिक आहे ती लावलेली. आता याच्यावर जाड असं तव्याचं झाकण ठेवायचं. जाड कोणतंही झाकण ठेवा. तवा ठेवलेला आहे म्हणजे तवा जाड आहे. आता दाबून घ्यायचं. आता ही कणिक इथे लागलेली आहे ती व्यवस्थित आहे की नाही बघायचं. म्हणजे ही कणिक लावल्यामुळं वाफ बाहेर जात नाही आणि व्यवस्थित दम लागतो. वाफेच्या रूपाने चव बाहेर जात नाही. तर या पद्धतीने मी सर्वत्र हे सील करून घेतलेलं आहे. आता आपण याला दम देऊया. गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपण याला दम देऊया. वाफ चांगली दणदणीत आली पाहिजे. 10-12 मिनिटांसाठी दम दिला आणि एक 7-8 मिनिट मी असंच झाकण काढलेलं नाही आहे, म्हणजे असंच ठेवलेलं आहे झाकण. याच्यामध्ये वाफ मुरली पाहिजे. आता आपण हे झाकण काढून बघूया. भात छान मुरलेला आहे. आपली मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप चिकट नाही झालेलं, एकदम छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. खूप जास्त कोरडी नाही, खूप जास्त चिकट नाही, असा आपला परफेक्ट असा बिर्याणी भात तयार झालेला आहे. चिकन बिर्याणी आपली तयार आहे. सगळ्यात शेवटी तळलेला कांदा टाकूया.